शक्यता आहे आणि जर काही जिंकण्याची साई नवलाई पावणे संघाला 2 गुणांनी पिछाडी होते. चांगला कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते आणि चढाईचा देतो शैलेश लांडगे आपल्या गावामध्ये चढायला सुरुवात करेल. अष्टपैलू कामगिरी करतोय. उजव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतो. आपण यापूर्वी त्याचे टॅकल पाहिले होते पण तो रेडमध्ये चमत्कार कामगिरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेऊन आपल्या क्रीडांगणामध्ये परत जातोय. सुपर टॅकलची संधी असेल आणि सुपर टॅकलच्या खात्यामध्ये मात्र 2 वेळा या शैलेशने अतिशय चांगली कामगिरी केली. तर 2 पॉईंट आपल्या पहिल्या मध्यंतरापर्यंत आपण पाहिले होते आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे ते शैलेशला. पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी संघाकडून चेतन पाटील कोणत्याही प्रकारचा पॉईंट क्रीडांमध्ये परत जातोय. चढाईसाठी आलाय शैलेश. चला कशा चढाई करतोय. एक चांगला डिफेंडर आहे. साई रत्न संघाचा मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता. चॅलेंज दिलं जाते. प्रति चॅलेंज दिलं जाते. या ठिकाणी साई गणेश संघातील खेळाडूंसाठी महत्वपूर्ण सूचना आहे. सूचना करण्यात येते. साई गणेश संघातील खेळाडू या ठिकाणी साई मंदिराच्या बाजूला आपण जमावायचं. यानंतर आपला सामना होणार आहे. साई गणेश संघाचे खेळाडू विनंती असणार आहे आपल्यासाठी की आपण या ठिकाणी मैदानाच्या समोर या ठिकाणी ठरलेलं आहे. मंदिराच्या वरती या ठिकाणी आपण जमावायचं आहे. या ठिकाणी विनंती असणार आहे. महिलांसाठी आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. पुरुष वर्गातील प्रेक्षक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. विनंती आहे मंदिराचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन महिलांसाठी जागा दोन खेळाडू बाद केले तर 300 रुपये आणि 3 खेळाडू बाद केले तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करतात बाळाशेठ सुर्वे यांच्याकडून. दोन्ही संघांसाठी हे बक्षीस असेल. 1 नंबर डिसिजन केलेला शुभम दवंडेला एक पॉईंट मिळालं साई रत्न संघाला. जबरदस्त कामगिरी करणारा शुभम दवंडे. यावेळी मात्र आजच्या सामन्यामध्ये पाहिजे नसतं बहारदार कामगिरी पाहायला मिळत नाहीये. एक चांगला रायडर क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. सुपर रेडची सुपर टॅकलची एक संधी असेल. पाहूया सुपर टॅकलच्या खात्यामध्ये आपल्या संघासाठी काही गुण मिळवतात का हे रक्षक. दरम्यान एक बहारदार निश्चितचा हा खेळाडू आहे. चढाईपटू आहे. 7 नंबर जर्सीदान केलेला प्रतीक 5 गुणांची बडक मध्यंतरापर्यंत पाहिले आणि या सामन्याचं आता पंच पॅनलकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. सरपंच म्हणून काम पाहतायत ते